नमस्कार मंडळी, कोकणकर नम्रता ब्लॉग या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते। तर आज मी आलेली आहे माझ्या मामाच्या गावी। माझ्या मामाचं गाव आहे आरवली। आरवलीमध्ये धामापुरी ते माझ्या मामाचं गाव आहे। तर मी शिमगा उत्सवासाठी आलेले आहे। आमच्या घरी पालखी येणार आहे। माझ्या घराच्या समोरच आहे ना ग्रामपंचायतीचं ऑफिस वगैरे आहे। तसेच घराच्या समोर आहे ना माझ्या चुलत मामाचं दुकान आहे। मामाच्या घराच्या बाजूलाच आहे ना ही आंब्याची आणि काजूची झाडं आहेत। खूप वर्षानंतर आम्ही मामाच्या गावी आलेलो आहे, कारण आम्ही सहसा आहे ना आमच्या वडिलांच्या गावी जातो, ते म्हणजे मालवणला। तर आज खूप वर्षानंतर मी गावी आलेली आहे माझ्या मामाच्या। तर मामाच्या गावी आल्यानंतर सर्वात पहिल्या दिवशी तर आमच्या मामीने काजूची भाजी आणि तसंच नाचणीची भाकरी, तांदळाची भाकरी हे सर्व नाश्त्यासाठी बनवलेलं। आणि एवढी कढई भरून काजूची भाजी बनवलेली की एवढे महाग काजू, त्यात एवढी कढई भरून काजूची भाजी, हे बघूनच म्हणजे अक्षरशः असं वाटलेलं की आपण खरंच खूप श्रीमंत आहोत। त्यानंतर हा आमचा आहे ना घराच्या मागचा साईड आहे। इथे सर्व चिकूची झाडं आहेत, तसंच नारळाची झाडं आहेत। चिकूच्या झाडाला एवढे चिकू लावलेले ना, आणि इतके गोड होते ना ते चिकू। त्यानंतर इथे आंब्याची झाडं आहेत, फणसाची झाडं आहेत, फणससुद्धा लागलेले आहे झाडाला। आम्ही मार्च महिन्यात आलेलो आहे, त्यामुळे फणस काय अजून पिकलेले नाही, तरीसुद्धा आम्ही कच्चे फणस काढून घेतलेले, त्या फणसाची भाजीसुद्धा केलेली। खरंच खूप सुंदर लागत होती ती भाजी। त्यानंतर आईने चुलीवरतीच काजूची भाजी करायला सुरुवात केलेली। तर सर्वात पहिलं तर तिने चुलीवरती कढई ठेवलेली, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं। तर तेल आपलं चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे। तर आता आपण आहे ना त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया। कांदा थोडासा लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा। तर कांदा आपला ना चांगला लालसर भाजून झालेला आहे। तर त्याच्यामध्ये आहे ना 2 छोटे टोमॅटो घेतलेले आहेत। तुमच्या आवडीनुसार आहे, जर तुम्हाला टोमॅटो टाकायचे असेल तर टाकू शकता, आम्ही टाकतो। तर आता आपण आहे ना टोमॅटो आणि कांदा चांगला शिजवून घेऊया। आणि खरंच ना चुलीवरच्या जेवणावरची जी चव आहे ना, ती चव आपल्याला आहे ना गॅसवरती बनवलेल्या जेवणामध्ये कधीच मिळत नाही। आम्ही या काजूच्या भाजीमध्ये ना जास्त काही मसाले वगैरे ॲड केलेले नव्हते, एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने भाजी बनवली होती, तरीसुद्धा भाजी एवढी चविष्ट झालेली ना। आता आपण आहे ना हळद टाकून घेऊया ह्याच्यामध्ये। त्यानंतर आपण ह्यामध्ये आहे ना मीठ टाकून घेऊया। आता आपण आहे ना हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। मीठ टाकल्यामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजला जाईल। तर अशा प्रकारे ना आपण हे चांगलं शिजवून घेऊया पहिलं कांदा आणि टोमॅटो। आता कांदा टोमॅटो आपला चांगलं शिजलेलं आहे। तर आईने आहे ना मालवणी मसाला आणलेला, गावाला जाताना आम्ही मालवणी मसाला इकडून घेऊनच गेलेलो। तर 4 चमचे आहे ना मालवणी मसाला टाकला आईने याच्यामध्ये। त्यानंतर आपण यामध्ये गरम मसाला पावडर टाकलेली आहे थोडीशी। तर आपण आहे ना हे चांगलं आता मिक्स करून घेऊया, मसाले एकत्रित करून घेऊया सर्व। त्यानंतर आहे ना मामीने सकाळीच उठून आहे ना नाचणीच्या भाकऱ्या तसेच तांदळाच्या भाकऱ्यासुद्धा करून ठेवलेल्या। काजूच्या भाजीसाठी आहे ना मामीने सकाळीच आहे ना चुलीमध्ये 2 कांदे तसंच सुकं खोबऱ्याचा थोडासा तुकडा हे असं ना चुलीमध्ये भाजून घेतलेलं चांगलं काळसर होईपर्यंत। त्यानंतर त्याच्यामध्ये आहे ना आलं आणि लसूण मिक्स करून आहे ना ते चांगलं ठेचून घेतलेलं। त्यानंतर हेच वाटण आपण ह्या काजूच्या भाजीमध्ये टाकणार आहे। तर त्यामध्ये आहे ना आईने बटाटेसुद्धा टाकलेले आहेत काजूच्या भाजीमध्ये। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बटाटे टाकत असाल तर टाकू शकता, नाहीतर अशी भाजी खूप छान लागते। बटाटे आपले आहेत ना आता शिजून झालेले आहे। तर आईने त्याच्यामध्ये आहे ना ही काजू टाकून घेतलेले आहे। काजू आपण आहे ना पाण्यामध्ये आधी
चांगले उकडवून घेतलेले होते। तर आता आपली आहे ना काजूची भाजी तयार झालेली आहे। तर आता आपण खाऊन घेऊया। काजूची भाजी खाऊन झाल्यानंतर आहे ना आमच्या घराच्या पाठीमागे असलेल्या चिकूच्या झाडाच्या इथे मी त्यानंतर आहे ना आम्ही आमच्या चुलत मामाच्या घरी गेलेलो। तर मामाच्या घरी ही ना तुळस बघितली। खरंच खूप सुंदर तुळस आहे, मी पहिल्यांदाच बघितलेली। त्यानंतर आहे ना रात्री मामाच्या गावी आहे ना एक जांगलदेव म्हणून यांच्या मंदिराचं ना उद्घाटन होतं। आज मिरवणूक सोहळा मोठ्या थाटात आणि मोठ्या उत्साहात आपण मिरवणूक सोहळा साजरा करतोय आणि केला सुद्धा। आणि आज या देवाचं